मी वेदूला आहे ना बर्थडे विशच केलं नव्हतं तर आता बर्थडे विश करून घेतो. तर वेदू हॅपी बर्थडे. थँक्स. स्टोरी बघितली का? हो बघितली ना. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आज जायचं होतं घरी, तर मग मी जात होता. तर शुभम भाऊ पहिले तर शुभम भाऊची पण या ठिकाणी तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही दोघे जाणार आहे. तर शुभम भाऊ रेडी ना? आता आलेलो होतो वरती बिकॉज आहे ना मोबाईलवर अपडेट आलेलं होतं. आता अपडेट पण कम्प्लीट केलेलं आहे आणि आता जातो परत खाली. आता गेले होते मामाचा डब्बा देण्यासाठी आणि आता आहे ना घरी आलेलो आहे. आता घरून येणं जायचं आहे परत आपल्या घरी. तर शुभम भाऊ मी जाणार आहे आज बाईकवर. तर आता आज आहे ना मी चाललोय घराकडे. तर मग कसं वाटतंय? तुम्ही दोनच जण राहणार आहे आज? चांगलं नाही वाटत आम्हाला, बरोबर वाटतंय. हा ना, शुभम भाऊ आणि निखिल भाऊ पण निखिल भाऊ परवा येईन वाटते. आणि शुभम भाऊ चाललाय पुणे. तर आणि मी पण चाललाय आज घरी. आज करून आली मध्ये. आता आलोय घरी आणि या ठिकाणी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालोय आणि इथं बनवली ती आजींची चहा वगैरे घेतो. सांगणार होतं मी वापरीच्या सरकारी दवाखान्यामध्ये बिकॉज आम्ही डॉक्युमेंट इथं जमा करायचे. आणि आत्ता आलोय वापरीहून परत घरी. आता आहे ना सोमला काढायची होती तर ड्रॉइंग काढण्यासाठी आलं होता. बघा बघू शकता काय तुम्ही. हा त्याचा सेटअप आहे इथं. कारण तो गावाकडे आलेला आहे ना, तर त्याचा स्टुडिओ पासून दूर येतो. तर त्यानं इथं असं सेटअप मांडला आहे. हे ट्रायपॉड आहे म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि हा सेटअप आहे ड्रॉइंगचा. आता ब्लॉग एंड करायचा आहे ना, आधी मला आठवलं म्हणजे मी वेदूला आहे ना बर्थडे विशच केलं नव्हतं तर आता बर्थडे विश करून घेतो. तर वेदू हॅपी बर्थडे. थँक्स. स्टोरी बघितली का? हो बघितली ना. आजचा ब्लॉग खूप जास्त छोटा झालेला आहे. त्याचं रिझन असं होतं, आज होता वेदूचा घरी बर्थडे. तर ते बर्थडेची तयारी करायची होती अँड आहे ना त्याच्या आनंदामध्ये ब्लॉग काढायचं बोलून गेलो. तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.